नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करत आहोत विदर्भातील कापसाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ शहरातून. आज आपला प्रवास आहे यवतमाळ ते अमरावती आणि त्यानंतर आपण चिखलदऱ्याकडे जाणार आहोत. यवतमाळ ते अमरावती सुमारे 90 किलोमीटर असून रस्त्याच्या स्थितीनुसार हा प्रवास साधारण 2 ते 2.5 तासात पूर्ण होतो. आणि आता आपण बाबुळगाव रोडवर जाणार आहे. आपण इकडे डिझेल भरण्यासाठी आलो होतो. तर यवतमाळचं भौगोलिक परिचय असा आहे की यवतमाळ जिल्हा विदर्भाच्या दक्षिण भागात वसलेला आहे. उत्तरेला अमरावती व वर्धा, पूर्वेला चंद्रपूर, दक्षिणेला तेलंगणा व नांदेड, तर पश्चिमेला वाशिम आणि हिंगोली हे जिल्हे आहेत. आणि हा भाग प्रामुख्याने दख्खनच्या पठारावर असून बालाघाट पर्वतरांगाच्या उत्तरामुळे इथे सौम्य चढ उतार दिसून येतात. वर्धा, पैनगंगा, अरुणावती आणि बेंबळा या नद्या या प्रदेशाला समृद्ध करतात. इथे एक फेमस बेंबळा डॅम पण आहे. यवतमाळ कॉटन सिटी म्हणजेच कापसाची नगरी म्हणून पण ओळखले जाते. येथील काळी सुपीक माती कापूस उत्पादनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कापसाबरोबरच सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी आणि गहू याचाही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारे हे विस्तीर्ण आता घाटाचा प्रदेश आहे, पण शेती हा विदर्भाच्या कृषी संस्कृतीचा सुंदर परिचय करून देते. कापूस जिनिंग, तेल गिरण्या आणि कृषी व्यापार हे येथील स्थानिक अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधार मानले जाते. आपण आता यवतमाळ सोडून बाबुळगाव या रोडवर लागलो आहे आणि हाच रोड सरळ धामणगाव रेल्वे स्टेशन पण जातो. म्हणजे इथून रेल्वे स्टेशन जायचं असेल तर ह्याच रोडने जावं लागतं. आपण आता बाबुळगाव पास करत आहे. प्रवासाचा मार्ग आपला आज यवतमाळ शहरातून बाहेर पडून बाबुळगाव, देवगाव, चांदूर रेल्वे मार्गे अमरावतीकडे प्रवास करतो आहे. या मार्गावर बहुतांश रस्ता चांगला असून इंधन पंप, टायर दुरुस्ती, छोटे हॉटेल्स, चहाचे स्टॉल्स किंवा किराणे दुकान, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवा सहज उपलब्ध आहेत. हा मार्ग दररोज हजारो प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी आणि शेतकरी वापरतात. राजकीय आणि प्रशासकीय महत्त्व या भागाचे. यवतमाळ आणि अमरावती हे दोन्ही जिल्हे अमरावती विभागाचा भाग आहे. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या 5 जिल्हे येतात. यवतमाळ जिल्ह्यात अनेक विधानसभा मतदारसंघ असून कृषी, सिंचन, ग्रामीण विकास, वन क्षेत्राशी संबंधित प्रश्न राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जातात. अमरावती हे विभागीय मुख्यालय असल्यामुळे अनेक शासकीय कार्यालय, न्यायालय, प्रशासकीय संस्था इथे आहेत. आता आपण अमरावतीच्या भौगोलिक थोडासा ओळख करून घेणार आहे. आपण आता चांदूर रेल्वेतून जो रोड निघाला आहे चांदूर रेल्वेकडे चाललो आहे आता हा पूर्ण. आणि इथं आपल्याला समृद्धी बायपास होतो, पण त्या समृद्धी तिथे काही एक्झिट और एंट्री नाही आहे. आपण आता चांदूर रेल्वे या रोडने लागलेलो आहे. प्रवास जसा जसा पुढे सरकतो तसे आपण अमरावती जिल्ह्यात प्रवेश करतो. सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेस वसलेला अमरावती जिल्हा हा शिक्षण, व्यापार, आरोग्यसेवा आणि काही प्रमाणात संत्री उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. इथून पुढे आपण चिखलदऱ्याला जाणार आहे. घाट रस्ता सुरू होतो, त्यामुळे अमरावती हे चिखलदरा मेळघाट कडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. मित्रांनो, आपण आता अमरावती शहराचा जो रस्ता आहे त्यावर लागलेलो आहे आणि थोड्याच वेळात आपण आता अमरावती शहरात प्रवेश करणार आहे. आता आपण चांदूर रेल्वे स्टेशन हे एक गाव आहे, इथून लेफ्ट साईडला वळालो आहे आणि आता इथून पुन्हा एकदा राईट टर्न घ्यायचा आहे. त्यानंतर आपण अमरावती रोडला लागून जाऊ. तो इतिहास, श्रद्धा, शिक्षण, व्यापार आणि पर्यटन याचा सुंदर संगम असलेले हे केवळ विदर्भाचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. चिखलदरा आणि मेळघाटकडे जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचा प्रवास जवळपास अमरावतीतून सुरू होतो. समुद्रसपाटीपासून सुमारे 343 मीटर उंचीवर असलेले अमरावती शहर हे सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेस आणि सुपीक काळ्या मातीच्या प्रदेशात आहे. कापूस, संत्री, सोयाबीन, तूर आणि इतर कृषी उत्पन्नामुळे हा परिसर आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.
अमरावती हे अमरावती विभागाचे मुख्यालय असून याच विभागात अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्हे समाविष्ट आहे. त्यामुळे प्रशासकीय दृष्ट्याही ह्या शहराला मोठे महत्त्व आहे. अमरावतीचा इतिहास 2000 वर्षापूर्वीचा आहे. सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, मुघल, मराठा साम्राज्याच्या काळात या शहराचा विकास झाला. येथील प्रसिद्ध अंबादेवी मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. स्थानिक परंपरेनुसार श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी देवी इथे दर्शनासाठी येत असल्याची कथा सांगितली जाते. शहरातील सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक परंपरा अमरावतीच्या समृद्ध वारशाची साक्ष देतात. अमरावती हे विदर्भातील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. इथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी, कृषी अनेक उच्च शिक्षण संस्था आहेत. पर्यटकांसाठी शहरात उत्कृष्ट हॉटेल्स, रेस्टॉरंट, रुग्णालय, शॉपिंग मॉल्स, ATM, पेट्रोल पंप, वाहन दुरुस्तीची सुविधा उपलब्ध आहे. अंबादेवी मंदिर, छत्री तलाव, वडाळी तलाव हे शहरातील प्रमुख आकर्षण आहे. जर तुम्ही चिखलदऱ्याकडे जात असाल तर इथे थोडा वेळ थांबून शहराची सफर करणे नक्कीच फायदेशीर ठरेल. आता आपण पुढील प्रवास आणखी रोमांचक होणार आहे. अमरावती शहर मागे सोडून आपण अचलपूर मार्गे सातपुडा पर्वतरांगाच्या दिशेने निघणार आहोत. हळूहळू सपाट मैदानाची जागा हिरवेगार डोंगरांनी घेईल. घाट रस्त्याची सुरुवात होईल. प्रत्येक वळणावर निसर्गाचे नवे रूप आपले स्वागत करेल. चला तर मग पुढे निघूया विदर्भाच्या नंदनवनकडे, सुंदर, थंडगार आणि निसर्गरम्य चिखलदऱ्याकडे. हा ब्लॉग कसा वाटला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काही सजेशन असेल तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि एन्जॉय करा हा चिखलदऱ्याचा प्रवास. आता पुढचा पार्ट जो येणार आहे या व्हिडिओचा, या मालिकेचा, याच्यामध्ये आपण भीमकुंड जे चिखलदऱ्याचा एक मेन पॉईंट आहे तिथे व्हिजिट करणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू गाईज.